नमस्कार. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या SPPU एज्युटेक फाउंडेशनतर्फे सुरू करण्यात आलेल्या शोध नवीन वाटांचा या मालिकेमध्ये मी वैभवी पिंगळे तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. शेती आणि व्यवसाय हे भारतीय संस्कृती आणि अर्थव्यवस्थेचा कायमच कणा राहिलेले आहेत. पण शेतीतून व्यवसाय कसा हा प्रश्न आपल्याला बऱ्याच वेळेला पडतो. आत्ता सध्याच्या टर्म्समध्ये सांगायचं झालं तर ॲग्री बिझनेस या शब्दाबद्दल आपण भरपूर ऐकलेलं आहे. तर आजचा आपला विषय हा करिअर इन ॲग्री बिझनेस हा आहे आणि त्याच्या संदर्भात आपल्याबरोबर संवाद साधायला आलेत ॲग्री बिझनेस हे स्वतः करून त्याच्यातून भरपूर 25,000 पेक्षा जास्त शेतकऱ्यांचा फायदा ज्यांनी करून दिलेले आहे असे सह्याद्री ग्रुपचे चेअरमन विलास शिंदे सर. नमस्कार सर. तुमचे खूप खूप आभार. आज तुम्ही आमच्याबरोबर संवाद साधायला इथे आलात. सर, आपण मुलाखतीला सुरुवात करूयात. तर पहिला प्रश्न असा आहे की जेव्हा युवा पिढी ही शेतीपासून लांब जात आहे तेव्हा तुम्हाला शेतीकडे कसे वळावेसे वाटले आणि सह्याद्री फार्म्सची संकल्पना कुठून निर्माण झाली किंवा कुठून तुमच्या डोक्यात आली? आपण आज भारतातली आजची जरी परिस्थिती पाहिली, आपण जवळजवळ 145 कोटीचा देश झालेलो आहोत आणि आजही तरी 70 कोटी म्हणजे 50% लोकसंख्या ही शेतीवर अवलंबून आहेत. आता शेतीवर अवलंबून आहे म्हणजे नक्की काय? त्यांना दुसरा मार्ग नाही, दुसरा पर्याय नाही म्हणून ते शेती करतात अशी खरी तर वस्तुस्थिती आहे. कारण जगभर तुम्ही आता जर पाहिलं, अमेरिका घ्या किंवा युरोपमधील सर्व प्रगत देश असतील, जपान असेल, ऑस्ट्रेलिया, ह्या सर्व देशामध्ये एक साधारण 100 वर्षापूर्वी जर तुम्ही चित्र पाहिलं तर एक 70-80% लोक शेतीवर अवलंबून होते. इंग्लंडसारख्या देशातसुद्धा एक आपल्याकडे इंग्रज भारतात आले तर तेव्हा साधारण 16व्या दशकात साधारण 80% लोक शेतीवर अवलंबून होते. आज किती तर 2%, 4%. प्रत्येक ठिकाणी जर पाहिलं, एक आपण माणूस म्हणून जर पाहिलं तर प्रत्येकाला जे ॲस्पिरेशन आहे की चांगल्या प्रकारचं लिव्हिंग स्टँडर्ड, चांगल्या प्रकारचं जीवन म्हणजे ज्याचा दर्जा आहे असं जीवन जगावं. त्यामुळे जिथे संधी तशा आहे तिकडे लोक जात आहेत. शेतीमध्ये ते घडत नाही म्हणून लोक ते दुसरीकडे दुसऱ्या क्षेत्रात गेले. ते मग मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये, सर्व्हिस सेक्टरमध्ये. आणि भारतामध्ये पण तेच घडतं आहे. 80% लोक शेतीवर अवलंबून होते जेव्हा देश स्वतंत्र झाला. आज आपण म्हणतो ते 50%वर आलं. आता भारतातल्या लोकांनाही तसं पाहिलं तर सगळ्यांना शेती सोडून दुसरीकडे जायचं आहे. पण आपला गुंता असं झालेला आहे की आपण आज जर पाहिलं म्हणजे ही भारतासाठीची युनिक सिच्युएशन म्हणावं लागेल की जगभर आत्तापर्यंत असं कधी घडलेलं नाही की एवढ्या मोठ्या संख्येने लोक शेतीतून बाहेर पडलेत आणि त्यांना दुसऱ्या क्षेत्रामध्ये सामावून घेतलं. अमेरिकेत 32 कोटी लोकसंख्या आहे, त्याचे साधारण 80% म्हटलं तर 24 कोटी लोक जे आता इतर क्षेत्रात गेलेत. किंवा इंग्लंडचे आहेत 8 कोटीपैकी जर म्हटलं म्हणजे 4%च लोक शेती करतात, 32 लाख लोक शेती करतात आणि उरलेले इतर क्षेत्रात सामावले गेले. भारतामधल्या आपण जेव्हा देश स्वतंत्र झाला तेव्हा आपण 40 कोटी लोकसंख्या होती, त्यातल्या 80% म्हणजे 32 कोटी लोक शेतीवर अवलंबून होते. मागच्या 75 वर्ष झालं काय लोकसंख्या ज्या झपाट्याने वाढली, 40 कोटीचा देश 145 कोटी झाला. शेतीवर अवलंबून लोकसंख्या जरी कमी झाली म्हणतोय 50%वर आली, पण प्रत्यक्षात नंबर 145च्या 50% म्हणजे 70 कोटी. म्हणजे देश स्वतंत्र झाला जेवढे लोक शेतीवर अवलंबून होते त्याच्यापेक्षा जास्त वाढले. आता ही जी झालेली परिस्थिती आहे म्हणजे एकीकडे लोकांना बाहेर पडायचं आहे, प्रत्यक्षात बाहेर न पडता उलटं आहे तिथं लोकसंख्या त्या शेतीवर अवलंबून असलेली संख्या वाढली. हा जो गुंता झालेला आहे या गुंत्याला सोडायचं कसं हा आता खरं म्हटलं तर पूर्ण देशापुढचा प्रश्न आहे. व्यक्तिगत पातळीवर मला ते थोडंसं जे म्हणजे साधारण मी 91 ते 95 दरम्यान कॉलेजमध्ये असताना जे जाणवत होतं की हे जे काही आपली सगळी पूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्था पूर्ण सगळी कुंठित झालेली आहे त्याचं कारण शेती पूर्ण उद्ध्वस्त झालेली आहे. प्रत्येकाला गावातून शहरात जायचं आहे, शेती सोडून दुसऱ्या क्षेत्रात जायचं आहे. हे जरी असेल प्रत्यक्षात शेतीवर अवलंबून लोकसंख्या कमी होऊ शकत नाहीत आणि त्यांना मग शेतीमध्येच खरं समृद्धी कशी मिळेल, तिथंच कसं चांगलं आयुष्य मिळेल, खरं तर ह्या दृष्टीने काम व्हायची गरज आहे. आणि हे मग कोणाला नुसतं सांगायचं, कोणाला आपण कोणाकडून अपेक्षा करायची आपण आपली जबाबदारी म्हणून मी कृषी क्षेत्रात जर पदवी घेतली तर एक अर्थाने माझी जबाबदारी झाली. ते नैतिक जबाबदारी का तुम्ही त्या क्षेत्रामध्ये थोडक्यात शिकलेत म्हणजे थोड्या इतरांपेक्षा जर तुम्ही तज्ज्ञ झाले तर तुमची नैसर्गिकरित्या ती जबाबदारी झाली. त्या अर्थाने मी त्या कृषी क्षेत्राकडं वळायचा निर्णय घेतला ठाम की आपण याच्यापासून लांब नाही जायचं, उलटं इथले प्रश्न सोडवण्यासाठी काम करायचं. आणि तो मग पुढचा प्रवास झाला. सह्याद्री फार्मची सुरुवात खरं म्हटलं तर या सगळ्या मूळ विचारातून नंतर जे काही अनुभव झाले शेतीमध्ये थांबायचं, शेतीमध्ये काम करायचं आणि त्याच्यामध्ये बदल घडून आणायचं यासाठी सगळं काम सुरुवात झाली. पण प्रत्यक्षात जे लक्षात यायला लागलं की हा एवढा वाटतं एवढा सोपा विषय नाही. शेतीतले गुंते एवढे म्हणजे वेगळ्या पद्धतीने तुम्ही जर पाहिलं तर कॉम्प्लिकेटेड झालेले आहेत. ते सगळे सोडवायचे असेल तर एक
ताकद जी पाहिजे, एक संघटित ताकद पाहिजे, एक संस्थात्मक तिला स्वरूप पाहिजे. 95 ते 2010-11 साधारण माझा एक 15-16 वर्षाचा एक स्वतःचा अनुभवाचा काळ राहिला. स्वतः शेती करण्याचा एक साधारण 8 वर्षाचा काळ. त्याच्यानंतर मग चुकतंय नक्की कुठे, आपण नुसतं पिकवतोय पण त्याचा विक्रीची व्यवस्था व्हायला पाहिजे, त्याची सगळी व्यवस्था व्हायला पाहिजे. त्या अर्थाने एक दुसरा टप्पा 2004 ते 2011चा द्राक्ष स्वतः विक्रीचा त्यानिमित्ताने जग बघण्याचा दुसरा टप्पा राहिला. आणि ह्या 15 वर्षाच्या अनुभवातून जे काही शिकलो त्यातून जे लक्षात येत गेलेलं की आपण एकटं शेतकरी म्हणून शेतकरी व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी होऊ शकत नाही. त्यासाठी पहिलं ते एकत्र यायला पाहिजेत, कारण संघटित झाल्याशिवाय आपण सगळी पूर्ण व्यवस्था उभी करू शकत नाही. आणि ती व्यवस्था उभी करायची म्हणजे नक्की काय, ती व्यवस्था जागतिक पातळीवर सक्षम कशी होईल, हे सगळं शिक्षण या पहिल्या 15 वर्षात झालं. त्या बॅकग्राऊंडवर सह्याद्री फार्मची सुरुवात 2011ला झाली. सर, आता 25,000पेक्षा जास्त शेतकरी हे सह्याद्री फार्मशी निगडीत आहेत, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट पद्धतीने. तर शेतकरी उत्पादक संघटना म्हणजे काय? कारण आपल्याकडच्या बहुसंख्य लोकांना ह्याच्याबद्दल कन्फ्युजन आहे की ही संघटना असते, ही कंपनी असते का, अजून त्याचं काही वेगळं स्ट्रक्चर असतं आणि ती कार्यरत कशी होते आणि त्याचा फायदा किंवा त्याचे जे काही सभासद म्हणून मिळणारे पर्क्स बेनिफिट्स आहेत ते शेतकऱ्यांपर्यंत कसे पोचतात? नाही, शेतकरी उत्पादक कंपनी आता ही जशी एखाद्या कंपनी कायद्याखाली पब्लिक लिमिटेड कंपनी, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, पार्टनरशिप कंपनी तुम्ही स्थापन करू शकता, तर तशीच शेतकरी उत्पादक कंपनी ॲक्टखाली तुम्ही रजिस्टर करू शकतात. शेतकरी उत्पादक कंपनी आणि पारंपरिक सहकारी एखादी संस्था जे आपण कोऑपरेटिव्ह ॲक्टच्या खाली रजिस्टर असलेली संस्था, दोन्हींचा उद्देश सारखाच की एकमेकात सहाय्य करू, अवघे धरू सुपंत, एकत्र येऊन तुम्ही तुमची ताकद तयार करून तुमचे प्रश्न सोडा, हा बेसिक सर्व त्याचा मूलभूत मंत्र झाला. आणि त्यामध्ये सर्व जे कोणी आहेत, छोटा मोठा सर्व समान अधिकार असलेले आणि सर्वांना म्हणजे 1 पर्सन 1 वोट हे म्हणजे जे काही लोकशाहीचं तत्त्व आहेत किंवा सहकाराचं मूळ तत्त्व आहेत ते दोन्ही ठिकाणी पारंपरिक सहकारी संस्थेत आणि शेतकरी उत्पादक कंपनी दोन्हीमध्ये ते तसंच आहेत. पारंपरिक एखादी कंपनीची जर तुलना केली तुम्ही एखाद्या पब्लिक लिमिटेड किंवा प्रायव्हेट लिमिटेडची आणि शेतकरी उत्पादक कंपनीची, तर मूलभूत फरक जो आहे, शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये एव्हरी पर्सन इज हॅव्हिंग इक्वल वोटिंग राईट, म्हणजे सर्वांना समान मताचा अधिकार. म्हणजे कोणाकडे 1 शेअर आहे, कोणाकडे 100 आहे, कोणाकडे 1000 आहे, पण सगळ्यांना एकच मताचा अधिकार, एक व्यक्ती एक मत. जे इतर तुम्ही प्रायव्हेट लिमिटेड पब्लिक लिमिटेडमध्ये जेवढे शेअर्स तुमचे आहेत तेवढं तुमच्याकडं ओनरशिप झाली, तेवढं तुमचा अधिकार झाला. तर हा जो काही फरक आहे म्हणजे थोडक्यात प्रोड्युसर कंपनी, शेतकरी उत्पादक कंपनी हे पारंपरिक सहकारी संस्था आणि एखादी कॉर्पोरेट कंपनी या दोन्हींचा मधला तो ब्लेंड झाला. त्याचा उद्देश जो आहे की शेतकरी एकत्र यायला पाहिजेत, एकत्र आल्याशिवाय तुम्ही तुमचे प्रश्न सोडू शकत नाही, तुम्हाला जे काही अपेक्षित सगळी व्यवस्था आहे ती उभी करू शकत नाहीत, हे सगळं मान्य आहेत. पण त्याचबरोबर जेव्हा लोक एकत्र येतात तेव्हा त्या अशा संस्थांचा गैरवापरसुद्धा बऱ्याचदा होताना आपण बघतो. म्हणजे पारंपरिक सहकारी संस्थांमध्ये आपण बघतो की गावात कुठे तुम्ही गावातली एखादी विविधकारी सोसायटी असेल, तालुका पातळीवरचा काही एखादं सूतगिरणी असेल, कारखाना असेल, तर तिथं संस्थेचा बऱ्याचदा गैरवापर होतानाच आपण बघतो. कारण शेती आणि राजकारण हे बऱ्याचदा एकत्र जोडलं जातं आणि त्यामुळे तो गुंता तयार होतो आणि राजकीय हेतूने संस्था वापरल्या जातात. प्लस त्या बऱ्याचशा संस्थांमध्ये आपण बघतो की भ्रष्टाचार, अकार्यक्षमता असे दोष आढळतात. तर हे सगळं जे आहेत म्हणजे खरं पाहिलं तर सहकारी संस्थासुद्धा व्यावसायिकतेने चालायला पाहिजे. त्याच्यामध्ये सरकारचा हस्तक्षेप नको आहे, त्याच्यामध्ये राजकारण नको आहे, तरच ही संस्था खऱ्या अर्थाने सभासदांचं हित साधू शकते आणि व्यवसाय करू शकेल. व्यवसाय करण्यासाठीच एकत्र आलेले तेव्हा ते तर बेसिक झालं सूत्र. पण हे दोष टाळायचे पारंपरिक सहकारी संस्थेतले, व्यावसायिकतेने संस्था चालवायची. तर त्यासाठीच हा शेतकरी उत्पादक कंपनी हा पूर्वीच्या पारंपरिक सहकारी संस्थापेक्षा जास्त चांगला मार्ग झाला. म्हणजे याला तुम्ही मॉडर्न कोऑपरेटिव्ह अशा अर्थाने शब्द वापरू शकतात किंवा कॉर्पोरेट कोऑपरेटिव्ह असा शब्द वापरू शकतात. तर अशा अर्थाने ही शेतकरी उत्पादक कंपनी ही संकल्पना तसं पाहिलं तर ही 2002ला पार्लमेंटमध्ये ॲक्ट पास झालात आणि तेव्हापासून अस्तित्वात आलीत. प्रत्यक्षात एवढ्या मागच्या 10 वर्षामध्ये त्याच्यावर जास्त चर्चा व्हायला लागलीत. आणि एक जे काही आता स्पष्टता येत गेलेली आहे की शेतीमधले प्रश्न सोडवायचे असतील तर त्याला शेतकरी संघटना करून, म्हणजे आता आपण पारंपरिक बघतो ना अशा आपल्याकडे भरपूर संघटना आहेत की ज्या राजकीय व्यासपीठ म्हणून, सामाजिक व्यासपीठ म्हणून त्या संस्था उभ्या आहेत. अशा बऱ्याच आहेत. महाराष्ट्रातच 50 असतील, देशभर 250 असतील. आणि ते सर्वांचा काही प्रश्न मांडणं अशा अर्थाने ते फ्रंट आहेत. म्हणजे ते मग राजकीय व्यवस्थेपुढं प्रश्न मांडणं आणि त्या प्रश्नावर चर्चा करणं अशा अर्थाने आहे ते.
पण प्रश्न कोणी सोडवायचे हा जो पुढचा विषय आहे. खरं तर आता प्रश्न मांडण्यापेक्षा प्रश्न सोडवणारे तयार व्हायला पाहिजे. बरोबर. शेतकरी उत्पादक कंपनी ही तशा अर्थाने की प्रश्न सोडवण्यासाठी तुमची केलेली व्यवस्था ज्याच्यामध्ये राजकीय हस्तक्षेप नाही आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही कोणावर अवलंबून नाही आहे, तुम्हीच तुमची ताकद तयार करता, तुमचे प्रश्न सोडवता. तर ही त्या दृष्टीने शेतकरी उत्पादक कंपनी ही संकल्पना जास्त योग्य आहे. आम्ही त्या अर्थानेच सह्याद्रीचा मग जो काही निर्णय घेतला की आपण सह्याद्री फार्म्स ही शेतकरी उत्पादक कंपनी म्हणून त्यांनी पुढे जायचं आहे. आणि त्यामध्ये जे काही लर्निंग होते आपल्या देशातले जेवढे काही आता जर पाहिलेत मागच्या 75 वर्षामध्ये देशामध्ये खूप प्रयोग झालेत, भरपूर वेगळ्या प्रकारचे संस्थात्मक प्रयोग झालेत. त्यातले काही यशस्वी झाले, काही अयशस्वी झाले. जे यशस्वी झाले त्याच्यामध्ये नक्की काय चांगलं घडलं ते आपण शिकणं आहे, जे अयशस्वी झाले त्याच्यात काय टाळणं आहे आपल्याला ते शिकणं आहे. जसं अमूल ही संस्था देशातली एक वन ऑफ द लिडिंग कोऑपरेटिव्ह असताना बी ती जागतिक ब्रँड झालेली आहे. मग हे जर एक असं जर आपल्या देशातलं एक उदाहरण आहे तर दुसरं का नाही उभारू शकत, आपण का नाही आपल्या पिकामध्ये गोष्टी करू शकत. मग त्यांचे काय चांगल्या गोष्टी ते आपण शिकणं आहे. दुसरीकडे आपल्याकडे भरपूर संस्था बंद पडलेल्या आपण बघतोय, तर त्यात मग काय टाळणं आहे. तर अशा अर्थाने सह्याद्रीची वाटचाल शेतकरी उत्पादक कंपनी म्हणून मागच्या 14 वर्षात राहिलेली आहे. आणि मग शेतकऱ्यांना याचा फायदा कसा होतो? नाही, आता यातलं हे बघा, म्हणजे मुळात पहिली गोष्ट आहे ना का तुम्ही आता मागे शब्द वापरला बी ॲग्री म्हणजे कृषी आणि व्यवसाय दोन वेगळे, ॲग्री बिझनेस असा शब्द वापरला. खरं तर शेती हाच सगळ्यात महत्त्वाचा व्यवसाय आहे. शेती सोडून तुम्ही शेतीला आधारित व्यवसाय जे म्हणतो आपण, एखादं खतं औषधं विकणं किंवा एखादं काहीतरी सर्व्हिसेस देणं किंवा मग त्या शेतीमालाचं काही प्रक्रिया करणं, म्हणजे आपण त्याला वेगळा व्यवसाय म्हणतो. खरं पाहिलं तर ते काय मुख्य जो शेती व्यवसाय आहे त्याचे ते अंग झालेत ना. का त्याला जे लागणारं रॉ मटेरियलपासून त्याच्या विक्रीची सगळी व्यवस्था बसून आता ती सगळी म्हणजे स्वतः जो शेतकरी त्यांनीच करायला पाहिजे. म्हणजे माल मी पिकवला तर विक्रीची जबाबदारी माझीच आहे ना. किंवा त्या विक्रीमध्ये काही अडचण आली तर त्याची पण व्यवस्था करणं, तो माल साठवणं किंवा त्याची प्रक्रिया करणं ही पण माझीच खरं तर जबाबदारी आहे आणि मीच करायला हवं. मी दुसऱ्यावर अवलंबून राहत असेल तर तो दोष आहे. आणि त्याचबरोबर मागे पण इनपुटच्या साईडला बी एखादी गोष्ट माझा खर्च वाढतो तर खर्च कमी करायसाठी काय करायला पाहिजे ती पण माझी जबाबदारी आहे. आता फक्त तो एकटा करू शकत नाही. एकटा व्यक्तीला 2 एकरवाला 3 एकरला त्याच्यावर जर त्याला एवढी सगळी व्यवस्था उभी करायची ती कोणत्याच अर्थाने व्यावहारिक नाही आहेत, ती कधीच शक्य नाही आहेत. मग आता ते जे एकट्याला शक्य नाही ते एकत्र येऊन करणं ही शेतकरी उत्पादक कंपनीची संकल्पना झाली. शेतकरी उत्पादक कंपनीने काही वेगळा व्यवसाय नाही झाला. जे मला एकट्याला शक्य नाही आम्ही सगळे एकत्र येऊन सामूहिक पद्धतीने ते प्रश्न सोडवतो. तर अशा अर्थाने जे काही व्यवस्था आहे मग तिचा फायदा सर्व अर्थाने आला ना. का ज्या कारणामुळे शेती तोट्यात जाते त्या सगळ्या कारणांची उत्तरं तुम्ही तुमच्या उत्पादक कंपनीच्या माध्यमातून सोडवतात. आता जेवढे सभासद आहेत सह्याद्रीचे त्या सर्वांची ती 2 एकर 3 एकर 5 एकर जी काही शेती असेल ती एक फायदेशीर व्यवसाय म्हणून, शाश्वत व्यवसाय म्हणून तिला जर पुढे जायचं असेल तर तिला मग ही पूर्ण व्यवस्था सपोर्ट सिस्टीम, तिला इकोसिस्टीम शब्द जनरली वापरणं जास्त सोयीचं आहे. का ती पूर्ण इकोसिस्टीम स्वतःच उभी करणं. म्हणजे तुम्ही शेती तुमची स्वतः शेतीचे मालक आहात पण तुम्ही वरच्या व्यवस्थेचे बी तुम्ही मालक आहात, फक्त ती एकत्र येऊन केलेली व्यवस्था आहे. अशा व्यवस्थेच्या माध्यमातून तुमच्या शेतीची खऱ्या अर्थाने तुमची सगळे जे काही शाश्वती बी आणि प्रगती आहे. आता सह्याद्रीच्या जेवढे सभासद आहे त्या सर्वांच्या पातळीवर हे उत्पन्न कसं शाश्वत होईल ते जास्त चांगल्या प्रकारे कसं जाईल त्याच्यामध्ये सर्व आलं, विक्रीपासून तर इनपुटपासून सगळं. अच्छा, ज्याला आम्ही एंड टू एंड सोल्युशन म्हणतो. ओके, म्हणजे सीड टू प्लेट, थोडक्यात बी टाकल्यापासून तर ग्राहकाच्या प्लेटपर्यंत ह्या पूर्ण साखळीमध्ये जेवढं काही घडतं आणि त्या साखळीमध्ये जे काही नुकसान होण्याचे काही जे कारणं आहेत जे मी व्यक्तिगत पातळीवर सोडू शकत नाही ते सगळे संस्थात्मक पातळीवर म्हणजे सह्याद्री फार्मच्या पातळीवर ते सगळे विषय ते सोडवणं आणि त्या माध्यमातून प्रत्येक सभासद शेती शाश्वत करणं. तर हे मुख्य सगळं हेतू आहेत. त्यामुळे सर्व सभासद मग तुम्ही इनपुटची यंत्रणा म्हणा, तुम्ही काही टेक्नॉलॉजीचा विषय असेल त्याच्या बाबतीत आपण जे काही माल तयार झाल्यानंतर त्याची विक्रीची व्यवस्था असेल, त्याच्या प्रक्रियेची व्यवस्था असेल, त्याच्या स्टोरेजची व्यवस्था असेल, ती डायरेक्ट ग्राहकापर्यंत घेऊन जायची व्यवस्था असेल, ती एक्सपोर्टची व्यवस्था असेल, रिसर्चची व्यवस्था असेल, एखादा आता निसर्गाचे फटके बसत आहेत त्या अवस्थेत काय करावं, असे जेवढे काही असतील विषय ते सगळे विषय आम्ही आमच्या सभासदांसाठी सगळे आम्ही हाताळतो. त्यामुळे त्यातून शाश्वती तयार करणं, अधिक जास्तीचं चांगलं उत्पन्न वाढवणं, उत्पन्न नाही म्हणजे उत्पादकता नाही तर उत्पन्न, तर हे सगळेच विषय सभासदांसाठी हाताळले जातात. सर, सह्याद्री फार्म्समध्ये टेक्नॉलॉजीवर तुम्ही खूप भर देता, तर शेती आणि टेक्नॉलॉजी याचा मिलाप साधल्यामुळे कशा प्रकारे सह्याद्री फार्म्सला आणि त्याच्या सभासदांना दोघांनाही फायदा झालेला आहे? आज आपण जर पाहिलं ना, आपली एकीकडे आपण आता प्रश्नावर बोलतोय, आपली अडचण काय आहे शेतकरी म्हणून आपण नक्की का अडचणी जातोय,
एकटा शेतकरी शेती परवडत नाही, हे सगळे कारणं झाले. आणि त्याचबरोबर शेती करणं असं झालं का ते एका अर्थाने अपरिहार्य झालेलं आहे. एवढ्या लोकांना बाहेर दुसऱ्या क्षेत्रात संधी नाहीत, हे सगळी एक बाजू झाली. पण दुसरी बाजू काय आहे का आपली स्पर्धा आज जागतिक पातळीवर कोणी मोठी सगळे उद्योजक असतील किंवा मोठ्या सगळ्या व्यवस्था असतील त्यांच्याबरोबर झालेली आहे. म्हणजे मी एक छोट्या गावामध्ये आज शेती करतोय 2 एकरवर मराठवाड्यात कुठंतरी मी आज 2 एकर सोयाबीनची शेती करतोय. त्याच्यात मला निसर्गाचे आव्हानं आहेत, मला बाजारपेठेचे आव्हानं आहे, सर्व आहेत. आणि याच्याबरोबर माझी जी काही स्पर्धा आहे ती अर्जेंटिनामध्ये कोणीतरी 2000 एकरवर सोयाबीन करतोय, कोणी अमेरिकेत 1000 एकरवर सोयाबीन करतोय. अशा शेतकऱ्यावर माझी स्पर्धा आहे. अमेरिकेतला, ब्राझीलमधला, अर्जेंटिनातला शेतकरी तो सगळ्या प्रकारचं तंत्रज्ञान वापरतो. तो म्हणजे GM सीडपासून तर तो सगळं जेवढं काही असेल नसतं मॅकनायझेशन आणि किंवा त्यापासून त्याची स्टोरेजची व्यवस्था, प्रक्रिया असे सगळे हाताळतो. त्याच्याबरोबर माझी स्पर्धा झाली. ही पण वस्तुस्थिती आहेत, बरोबर ना. आपल्याला ती आवडो ना आवडो, आपल्याला ते त्यासाठी आपण सक्षम आहे का नाही आहेत, पण ती वस्तुस्थिती झाली. म्हणजे एका अर्थाने असं झालं आहे का जागतिकीकरणामध्ये 92 नंतर जसं आपण जागतिकीकरण स्वीकारलं त्या सगळ्या व्यवस्थेमध्ये तुमची स्पर्धा ही ऑलिम्पिकच्या लेवलची झालेली. तुम्ही त्यासाठी तयार आहात का नाही आहात, पण ती झालेली, ती वस्तुस्थिती आहे. मग आता या स्पर्धेत जिंकायचं आहे तर एक तर पहिलं मी म्हटलं पहिला तर मुद्दा आहे का एकत्र यायला पाहिजे. आता पहिला भाग झाला. पण दुसरा आहे का तुम्ही तेवढ्या अर्थाने सगळे तंत्रज्ञानामध्ये सुद्धा सक्षम व्हायला हवं. आता ते तंत्रज्ञान जे आहे समजा अमेरिकेतला, युरोपमधला किंवा इकडचं ब्राझील, अर्जेंटिना शेतकरी जे वापरतोय ते सगळे तंत्रज्ञान वापरणं ही तुमची गरज झालेली आहे. कारण तुम्ही ग्राहकाच्या नजरेने जर पाहिलं, कोणताही ग्राहक कोणतंही उत्पादन घेताना काय विचार करतो का ती जी वस्तू आहे ती पूर्णपणे त्याच्या दृष्टीने फायदेशीर आहे का, गुणवत्तेच्या अर्थाने आणि किमतीच्या दृष्टीने. म्हणजे किंमत खाली जायला पाहिजे आणि गुणवत्ता वरती जायला पाहिजे, ही प्रत्येक ग्राहकाची अपेक्षा आहे. मग उत्पादक म्हणून ते साध्य करायचं आहे तर तुम्हाला प्रत्येक पातळीवर तुमची इफिशियन्सी कशी वाढेल, तुमची गुणवत्ता कशी वाढेल हे बघावं लागेल. आणि ते करायचं असं तर तंत्रज्ञान हे अपरिहार्य झालेलं आहे. सह्याद्रीमध्ये आम्ही सुरुवातीपासून त्याच्यावर विचार झाला की आपली जी स्पर्धा आहे जागतिक पातळीवरच्या कोणत्याही मोठ्या उत्पादकावर जर करायची असेल तर जगातलं सर्वोत्तम जे तंत्रज्ञान आहे ते आपल्यापर्यंत आलं पाहिजे, आपल्या छोट्या छोट्या शेतकऱ्यापर्यंत आलं पाहिजे. आणि ते आणण्यासाठी मग त्यात जे काही असेल म्हणजे आपल्या गरजेनुसार तंत्रज्ञान, म्हणजे एखादं अमेरिकेचं तंत्रज्ञान जसं वापरून चालणार नाही आपल्याला, कारण तिथली परिस्थिती वेगळी. तिथं 1000 एकरवर कोणी शेती करत असं इथं मी 2 एकरवर करतोय तर तिथलं जसं तंत्रज्ञान चालणार नाही. तर ते मला माझ्या गरजेप्रमाणे ते डेव्हलप करावं लागेल. फक्त विचार हा करावा लागेल का आपल्याला खऱ्या अर्थाने सक्षम व्हायचं असेल, जागतिक पातळीवर जर आपल्याला स्पर्धेला तोंड द्यायचं आहे तर आपण तेवढंच कार्यक्षम व्हावं लागेल. त्या कार्यक्षम होण्यासाठी जे गरजेप्रमाणे तंत्रज्ञान ते वापरावं लागेल. म्हणजे ती आज मग ते मेकॅनायझेशनचा भाग असेल, ते मग त्या प्रकारचं इनोव्हेशनचा भाग असेल, सीडमध्ये किंवा प्लांटिंग मटेरियलमध्ये इनोव्हेशनचा भाग असेल, ते क्लायमेट कंट्रोलच्या रिलेटेड जे सर्व्हिसेसचा भाग असेल, याच्यामध्ये डिजिटल टेक्नॉलॉजी असेल किंवा फिजिकल टेक्नॉलॉजी असेल, आणि त्यानंतर माल तयार झाल्यानंतर त्याची विक्रीची व्यवस्थेमधलं पोस्ट सर्व्हिस टेक्नॉलॉजीचा कोणते भाग असेल किंवा मग ते सप्लाय चेन त्याचं इफिशियंट कसे करता येईल त्यासाठी जे काही तंत्रज्ञान असेल तर सह्याद्री प्रत्येक पातळीवर अशा अर्थाने सुरुवातीपासून तंत्रज्ञानाच्या बाबतीत एक पाऊल पुढं राहिलीत. आणि त्याच कारणामुळे जे आहेत आज सह्याद्रीची जी काही आजची परिस्थिती आहे की आमच्या टोटल उलाढालीमध्ये जवळजवळ 50% हे आम्ही जगभर म्हणजे देशाच्या बाहेर विक्री करतो. जवळजवळ 42 देशामध्ये सह्याद्रीचं आज उत्पादनं जात आहेत. मग ते जपानपासून तर युरोपपासून तर मग अमेरिका असेल, सर्व प्रगत देशात जात आहेत. तिथल्या बाजारपेठेमध्ये जगातल्या कोणत्याही उत्पादकावर स्पर्धा करत आहेत. कारण उत्पादन त्या गुणवत्तेचं आणि त्याचबरोबर तेवढाच ते ग्राहकाला त्याला अपेक्षा असलेल्या किमतीमध्ये दोन्ही साधायचं काम छोटी शेती असताना होत आहेत. सर, आता जग सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा आपण आपल्याकडे भरपूर व्हिडिओज बघतोय ज्याच्यात ड्रोन वापरले जात आहेत शेतीमध्ये. तर तुमचा आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरणं, डेटा अनालिसिस वापरणं आणि ड्रोन्स एस्पेशली याचा सह्याद्री फार्म्सच्या दृष्टीने काय विचार आहे? आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स जीवनाचा आता आपल्या प्रत्येकाचा आता रोजचा अविभाज्य भाग झालेला आहे आणि तो अजूनच पुढे झपाट्याने त्याचा वापर वाढणार आहे हे तर कळतच आहे. ड्रोन असेल किंवा इतर IoT डिव्हाइसेस असतील, हे सगळे म्हणजे आता रोजचा आपल्या लाईफचा भाग आहे. शेतीमध्ये आता जे मी म्हटलं का तंत्रज्ञान हे आता अपरिहार्य झालेलं आहे प्रत्येक पातळीवर. त्याचं कारण आहे का तुमची गुणवत्ता वाढायला हवीत आणि तुमची कार्यक्षमतासुद्धा वाढायला हवीत. खर्च कमी व्हायला पाहिजेत, तुमची गुणवत्ता वाढली पाहिजे, तुमची उत्पादकता वाढली पाहिजे, तुमची सेल प्राईस वाढली पाहिजे, तर नफा वाढेल. हे साधे सूत्र आहे. आता हे साधायचं असेल तर मग मला जिथे जिथे माझे खर्च जास्त आहे ते कमी करायचे आहेत. जसं आता काही ठिकाणी कारण नसताना म्हणजे मनुष्यबळ जास्त जात असेल तर मला असं काही रोबोटपासून तर काही टेक्नॉलॉजी काही येत असेल का ज्याने माझं ते कॉस्ट कमी होईल ते करावं लागेल.
राईट टाईमला मला काही एखादा स्प्रेइंगचा भाग आहे, आज पाऊस पडला आणि ट्रॅक्टर चालत नाही, जे ट्रॅक्टर करू शकत नाही ते ड्रोन करू शकतो. आता हे सगळं जे आहे नीड बेस सगळं अशा प्रकारचे सगळे सोल्युशन हे तर आता म्हणजे कंपल्सरी झालेले आहेत सह्याद्रीमध्ये. आता हे तर म्हणजे तुम्ही आता जे IoTचे डिव्हाइसेस म्हणाल किंवा रोबोट हे तर ड्रोन वगैरे तर बेसिक झालेत, पण याच्या व्यतिरिक्त बरेच इनोव्हेशन आम्ही प्रत्येक पातळीवर सगळे चाललेले आहेत. आमच्याकडे एक आता फुल फ्लेज इनोव्हेशन सेंटर आहेत जे फक्त आपल्या ॲग्रिकल्चर फोकस, ॲग्रिकल्चरमधल्या बी खास करून हॉर्टिकल्चर फोकस, क्रॉपच्या भोवती जेवढे प्रश्न आहेत ते टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून कसे सोडवता येतील त्यासाठी मग ते वेगळ्या स्टार्टअपला इन्क्युबेट करणं, जे प्रॉब्लेम्स आहेत म्हणजे मी शेतकरी म्हणून मला जेवढे प्रश्न येत आहेत ते मी त्या इनोव्हेटर बरोबर, स्टार्टअप बरोबर ते मी शेअर करतोय आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी त्याला परत सपोर्टही करतोय. ते परत तो स्टार्टअप जो काही टेक्नोक्रॅट आहे तो ते जे काही प्रोडक्ट तयार करतोय ते एखादं सॉफ्टवेअर असेल नाही तर एखादं हार्डवेअर असेल, मग त्याचं परत टेस्टिंग करून त्याला परत व्हॅलिडेशन करणं, हे सगळे कामं सह्याद्रीमध्ये होत आहेत. आणि त्यातून म्हणजे एकीकडे स्टार्टअपला त्यांना सपोर्ट तर करणं आहे, पण फार्म लेवलला आपले स्वतःचे सोल्युशन म्हणजे एखादा रेडीमेड सोल्युशन नुसतं घेऊन नाही तर आपले स्वतःचे सोल्युशन तयार करणं, असे टेक्नॉलॉजी प्रत्येक पातळीवर वापरली जाते. आणि त्यामुळेच मी जसं म्हटलं का ते कॉम्पिटिटिव्ह जे राहतोय आम्ही किंवा तशा अर्थाने आज बाजारामध्ये टिकतोय, याचं कारण आहे की योग्य प्रकारे तंत्रज्ञान प्रत्येक ठिकाणी ते वापरलं जातं आहे, त्याला डेव्हलप केलं जातं आहे. नक्कीच सर, इनोव्हेशन, रिसर्च आणि डेव्हलपमेंट. यात एक मुद्दा होता मला एवढंच सांगायचा की आता बरेच AI वर सध्या खूप चर्चा होते. शेतीमध्ये AIचा वापर याच्यावरही चर्चा होते, सगळं होतं किंवा आता ड्रोन हे सगळे शब्द कॉमन वापरले जातात. पण तुम्ही खरं जर पाहिल्यानंतर शेतीमध्ये जे महत्त्वाचं तंत्रज्ञान जे बदल घडू शकतं किंवा ज्याची गरज आहे सगळ्यात महत्त्वाचं तर ते खरं तर बायोटेक्नॉलॉजी आहे. किंवा बायोटेक्नॉलॉजीच्या माध्यमातून जे काही आहेत इनोव्हेशन म्हणजे आज बेसिक आहे की सीड हे बेसिक आहे ना, प्लांटिंग मटेरियल हे तुमचे शेतीमध्ये बेसिक पहिलं तर टूल झालंच. म्हणजे जर शुद्ध बीजापुटी फळे रसाळ गोमटी जे तुकाराम महाराजांनी सांगितलं आहे, आता ते आजचं पाहिलं क्लायमेट चेंज हे सगळ्यात मोठं शेतीपुढचं आव्हान आहे किंवा सगळ्या मनुष्यजातीपुढचं आव्हान आहे. जे फटके निसर्गामुळे बसत आहेत किंवा त्याच्या अर्थाने जे आव्हानं तयार होत आहेत त्याला जर तोंड द्यायचं आहे पहिलं तर ते बीजच पहिलं तुमचं तशा अर्थाने सक्षम पाहिजेत. म्हणजे त्याच्यामध्ये जे इनोव्हेशन व्हायला पाहिजे म्हणजे सीडमध्ये किंवा जे काही प्लांटिंग मटेरियल आहे तर तिथे बायोटेक्नॉलॉजीचा खूप मोठा रोल आहे. म्हणजे तशा जाती का ज्या प्रतिकारक्षम आहेत, बदलत्या वातावरणात तोंड देणाऱ्या किंवा मग जास्त उत्पादन देणाऱ्या, मग त्याशी जुळून घेणाऱ्या, बदलाला जुळून घेणाऱ्या, हे जे तंत्रज्ञान आहे म्हणजे बायोटेक्नॉलॉजी बेस सगळे असे सोल्युशन्स त्यातले जे इनोव्हेशन आहेत ते खरं जास्त मोठा इम्पॅक्ट करणार आहे. यायचं तर इम्पॅक्ट आहे, पण बायोटेक्नॉलॉजी जर असेल किंवा बायोटेक्नॉलॉजीमध्ये जास्त आपण इनोव्हेशन केले त्याच्यामध्ये जर खऱ्या अर्थाने त्याला स्वातंत्र्य भेटलं, कारण तिथं तो एक मुद्दा आहे की त्यासाठी जे काही स्वातंत्र्य पाहिजे तसे प्रयोग करायला ते आपल्याकडे कुठंतरी तो एक मोठा वादाचा मुद्दा आहे अजूनही. पण ते AI आणि बायोटेक्नॉलॉजी हे दोन्हींचा जेव्हा संगम होईल सिम्युलेशन किंवा दोन्हींचा आणि त्याच्या अर्थाने मग तो आपल्याला खऱ्या अर्थाने म्हणजे आपल्या शेतकऱ्यासाठी, छोट्या शेतकऱ्यासाठी अधिक जास्त उत्तम चांगल्या प्रकारचे सोल्युशन आपल्याला देता येतील. सर आता दोन मिळून एकच प्रश्न आहे की BSc ॲग्रिकल्चर करणारी मुलं आपल्याकडे भरपूर आहेत, त्यांच्यासाठी तुमची केस स्टडी ही एकदम सक्सेसफुल बिझनेस किंवा आयडियल केस स्टडी अशी आहे. 2025मध्ये 2000 कोटीपेक्षा जास्तची उलाढाल सह्याद्री फार्म्सनी केलेली आहे. तर अशा विद्यार्थ्यांसाठी तुमचं मार्गदर्शन काय असेल? नाही, आज आता आपल्याकडे महाराष्ट्रात वेगवेगळ्या प्रकारचे जेवढे कॉलेजेस आहेत BSc ॲग्रीपासून तर मग ते BSc हॉर्टिकल्चर असेल किंवा मग हे असेल ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट असेल, बरेच आपल्याकडे जवळजवळ 15-20 प्रकारचे ॲग्रिकल्चर कोर्सेस 4 युनिव्हर्सिटीमधून दिले जातात आणि जवळजवळ 20,000च्या वरती कृषी पदवीधर या 4 युनिव्हर्सिटीतून बाहेर पडतात. आपली जर आता जी सध्याची परिस्थिती महाराष्ट्रात जर पाहिली शेती क्षेत्राची, हे आपल्याला एक कल्पना आहे की महाराष्ट्र बऱ्याच पिकांमध्ये आपण आघाडीवर आहोत. ऊस कारखानदारी महाराष्ट्रातली देशामध्ये सगळीकडे आघाडीवर आहेत. दूध पिकामध्ये महाराष्ट्रात चांगलं काम होतं आहे, हॉर्टिकल्चरमधल्या काही पिकामध्ये चांगलं काम होतं आहे, पण ते ठराविक पॉकेटमध्ये होत आहेत. म्हणजे पूर्ण महाराष्ट्रात नाही चित्र तसं. म्हणजे काही दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रातल्या काही तालुक्यामध्ये बरंच काही चांगलं काम होताना दिसते. पण पुऱ्या महाराष्ट्र चित्र जर पाहिलं तर काय की महाराष्ट्र हा सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या होणारं राज्य म्हणून सुद्धा महाराष्ट्राची आज एक अर्थाने म्हणजे तसं बदनाम झालेलं असं म्हणायला काही हरकत नाही किंवा तशी ओळख झालेली आहे. जे स्ट्रेसफुल सिच्युएशन आहे सगळ्या महाराष्ट्रातल्या आपल्या सगळ्याच भागामध्ये, त्यात ते खास करून विदर्भ मराठवाड्यामध्ये, आणि त्यातून जे काही अस्वस्थता आहे सगळ्या शेती क्षेत्रामध्ये, पहिला जसं मुद्दा मांडला की बाहेर पडायचे आहेत पण पडता येत नाही कारण तेवढ्या मोठ्या प्रमाणात संधी कुठे आहेत.
आज एवढ्या मोठ्या म्हणजे शेतीमध्ये अडकलेल्या सर्व वर्गाला सामावून घेईल असं कोणतं क्षेत्र आहे? आपल्या प्रत्येकाला वाटतं की आता जसं आरक्षणाची मागणी मोठ्या प्रमाणात होते, ती कोणाकडून होते? शेतकरी समाजाकडूनच होते. आणि मग सरकारच्या सगळ्या व्यवस्थेमध्ये त्यांना सामावून घेतलं पाहिजे किंवा मग इतर रोजगाराची संधी त्यांना बाहेर मिळाल्या पाहिजेत. बरंच काय वाटतं. प्रत्यक्षात ते होऊ शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. एवढ्या मोठ्या रोजगार तयार करावं असं इतर क्षेत्राची ताकदही नाही. त्यामुळे शेतीमध्येच बदल व्हायला हवेत. तो पहिला मुद्दा मी माझ्या स्वतःच्या बाबतीत सांगितला की शेतीमध्ये समृद्धी कशी येईल, हाय त्या शेती व्यवसायामध्येच शाश्वत आणि चांगलं उत्पन्न कसं मिळेल, आणि ते हाय ते गावातच कसं मिळेल. म्हणजे राज्याला पुढे जायचं असेल, देशाला पुढे जायचं असेल, आणि ग्रामीण भागाला पुढे जायचं असेल, व्यक्ती शेतकऱ्याला पुढे जायचं असेल, तर हाच मार्ग आहे की शेतीलाच तुम्ही तशा अर्थाने एक शाश्वत व्यवसाय म्हणून उभा करा, आणि तेवढंच तो सन्मानजनक व्यवसाय म्हणून. मग एखाद्या पुण्यामध्ये कोणी आज 50,000ची नोकरी महिन्याला करत असेल, 6 लाख रुपयाचं जे उत्पन्न मिळत असेल, ते गावाकडे जर तेवढं उत्पन्न मिळालं, तो कशाला गावातून पुण्यात येईल? आता हे घडून आणण्याची जबाबदारी कोणाची आहे? म्हणजे सगळं हे असं व्हावं हे ठीक आहे, कोणाही अपेक्षा करेल, पण ते घडून आणण्याची जबाबदारी कोणाची? मी पहिलं जसं म्हटलं का जो काही आहे, जो कोणी त्याच्यात तज्ज्ञ आहे, तो त्याच्यामध्ये त्याला शिकला आहे, म्हणजे थोडक्यात त्याला त्या विषय जास्त चांगल्या प्रकारे कळतोय, त्याच्या अर्थाने त्याची जबाबदारी झाली ना ती सोडवण्याची. पाण्यामध्ये कोणी लोक डुबतायत, आता त्यांना वाचवायचं असेल, तो ज्याला थोडंसं जो स्विमिंग शिकलेला आहे त्यालाच तुम्ही म्हणणार की बाबा तू उतर पाण्यातून, हे कर, तू वाचव त्याला. आता तो जर ते करणार नसेल तर एक अर्थाने तो त्याच्या जबाबदारीपासून पळतोय. जेवढे कोणी तरुण असतील, ग्रामीण भागातले असतील, तर त्यांच्यासाठी खरं म्हटलं तर हे आव्हान आहे ना, की हे तुमचं आव्हान आहे, तुमच्या कुटुंबाचं आव्हान आहे, तुमची स्वतःची जी काही आहे, तुमच्या समाजाची परिस्थिती आहे, तुमच्या भागाची परिस्थिती आहे, ते बदलण्यासाठी पाऊल कोणी टाकणार आहे? कोणी तुम्ही जर म्हणाल का तुम्ही आता पुणे मुंबईतून कोणी येईल किंवा कोणीतरी अमेरिकेवरून येईल, इंग्रज परत येतील आणि मग ही परिस्थिती बदलतील, असं होईल का? परिस्थिती बदलायचं जे आव्हान आहे हे तुमचं आहे, त्यामुळे त्याला तुम्ही भिडलं पाहिजे, त्याला स्वीकारलं पाहिजे. हा तर पहिला भाग आहे, जबाबदारी भरून नैतिक अर्थाने. जागतिक पातळीवर जर पाहिलं, जेव्हा जेव्हा अशी संकटाची परिस्थिती होते ना, तेव्हा खऱ्या अर्थाने खरं तर माणूस एक पाऊल पुढे जातो. फक्त त्यासाठी तशी विचारधारा पाहिजे, त्या प्रश्नांना भिडायची, संकटांना भिडायचे. त्यामुळं शेती क्षेत्रापुढचे जे आव्हान आहे त्याला जर तशा अर्थाने पाहिलं का संकट आहे म्हणजे थोडक्यात संधी आहेत, त्या संधीमध्ये जास्त अजून तुम्ही नवीन संशोधनाला, इनोव्हेशनला वाव आहे, तुमच्या कार्यक्षमतेला वाव आहे, तुमच्या उद्यमशीलतेला वाव आहेत. फक्त त्या आव्हानाने भिडा, त्याच्यापासून लांब पळू नका. आज BSc ॲग्री किंवा ग्रामीण भागातल्या बऱ्याच जणांचं होतं काय का तो लांब पळायचा प्रयत्न करतोय, तो स्वतःला सुरक्षित वातावरण देण्याचा प्रयत्न करतोय. तो म्हणतोय एक स्पर्धा परीक्षा द्या, काहीतरी सरकारी नोकरी ती क्लास 1 नाही झाली तर क्लास 2, क्लास 1 नाही झाली तर क्लास 3, पण कुठं का होईना त्या सुरक्षित वातावरण जा, स्वतःला सुरक्षित करायचा प्रयत्न करतोय. पण तो उरलेल्या सगळ्या व्यवस्थेला तो वाऱ्यावर सोडतोय, त्याच्यापासून लांब पळतोय. तर लांब पळण्याने होणार नाहीत, आपल्याला उलट आहे, ते भिडावं लागेल, प्रश्नाला भिडावं लागेल, तेव्हाच प्रश्न सुटतील. सिंहगडाची जी काही लढाईचं सर्वांना माहिती आहे, तानाजी मालुसरे पडल्यानंतर सगळे मावळे पळायला लागले. सुराजींनी दोर कापला, एक तर लढून मारा, नाही तर तसं मरण तर उड्या मारून मारा. तर लढणं हाच पर्याय आहे. तर त्या अर्थाने आपल्या सर्व कृषी क्षेत्रातल्या BSc ॲग्री म्हणा किंवा कोणत्याही इतर कॉलेजच्या मुलांनी तसं विचार करायला पाहिजे, आणि तोच ग्रामीण भागातल्या सगळ्या तरुणांनी तसा विचार केला पाहिजे. सर, आता शेवटचा प्रश्न. आता आपण म्हणजे महाराष्ट्र लेवल किंवा लोकल लेवलबद्दल बोललो. तुम्ही सह्याद्री फार्म्स बाहेरच्या देशांमध्ये कसं उत्पादन विक्री करत आहे याबद्दल सांगितलं. आपण आता थोडंसं भारत लेवलवरती म्हणूयात की तुमच्या दृष्टीने भारताने कृषी क्षेत्रात आघाडी करण्यासाठी आणि एक जागतिक पातळीवरती स्वतःचं स्थान अजून बळकट करण्यासाठी काय केलं पाहिजे? हे बघा, आपण आता प्रत्येक क्षेत्रात जसं म्हणतोय, हे विकसित भारताची जेव्हा कल्पना म्हणतो की प्रत्येक क्षेत्रात देश हा आघाडीवर पाहिजेत, बरोबर ना. आपण इकॉनॉमी म्हणून आज म्हणतो की आपण 3ऱ्या क्रमांकाची इकॉनॉमी आहेत, किंवा मग आता आपण लोकसंख्येच्या अर्थाने म्हणतो की आपण प्रथम क्रमांक आहोत. आपण लोकसंख्येत प्रथम क्रमांक आणला, खरं तर प्रत्येक क्षेत्रामध्ये, म्हणजे तो उद्योग क्षेत्रामध्ये किंवा तुम्ही इतर कोणत्याही शिक्षण क्षेत्रामध्ये, प्रत्येक क्षेत्रामध्ये आपला नंबर पहिला यायला पाहिजे. शेती क्षेत्रामध्ये तशीच अपेक्षा आहेत. आता शेती क्षेत्रामध्ये जर तुम्ही पाहिलं, बऱ्याच पिकामध्ये आपण उत्पादकतेमध्ये प्रथम क्रमांक आहोत. नुसतं उत्पादकतेमध्ये राहून नाही चालणार, पर एकर आपलं उत्पन्न किती निघतंय आपल्या शेतकऱ्याचं. आता त्या अर्थाने जर तुम्ही पाहिलं तर भारताची जर पाहिले तर आज 10,000 पर एकरच्या ॲव्हरेज उत्पन्न आहेत. म्हणजे तेच तुम्ही जर चीनमध्ये गेलं तर कमीत कमी 60,000 रुपये प्रति एकर उत्पन्न आहेत. ॲव्हरेज सांगतो मी, ते कमी जास्त असेल. अमेरिकेमध्ये 1.25 लाख रुपये आहेत, इस्रायलमध्ये गेला तर 1.5 लाख रुपये आहेत. किती मोठा गॅप आहे पर एकर याच्यामध्ये उत्पन्नामध्ये. मग प्रति शेतकरी कुटुंब ते पण तसंच असंच अर्थाने, म्हणजे खूप मोठा डिफरन्स आहे. प्रत्येक पिकाची इंडस्ट्री म्हणून जर पाहिलं तुम्ही, म्हणजे प्रत्येक पिकाला एक इंडिपेंडंट इंडस्ट्री म्हणून, जसं म्हणजे राईस इंडस्ट्री, व्हीट इंडस्ट्री, शुगर केन इंडस्ट्री, मिल्क इंडस्ट्री, फ्रूटमध्ये सुद्धा मग सेपरेट ग्रेप इंडस्ट्री, पोमग्रेनेट इंडस्ट्री,
ओनियन इंडस्ट्री, असं तुम्ही जेव्हा प्रत्येक क्रॉपकडे जेव्हा बघता ना आणि त्याला तुम्ही जर जागतिक पातळीवर जर केलं, कम्पेअर केलं, तर आपण कुठंतरी 8व्या 9व्या 10व्या क्रमांकावर आहोत. लोकसंख्येत प्रथम क्रमांक मिळवण्यापेक्षा खरं तर आपण हे प्रत्येक क्षेत्रामध्ये पहिला नंबर मिळवला पाहिजे. म्हणजे आता पहिले तर प्रत्येक पिकामध्ये सरकारचं धोरण किंवा मग त्या क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकाचं धोरण तसं असायला पाहिजे का आपण ह्या आपल्या पिकामध्ये आपण जागतिक पातळीवर प्रथम क्रमांकाला आहोत का, इंडस्ट्री म्हणून ना. म्हणजे ते हे निकष लावून पर एकरचं उत्पन्न प्रति शेतकरी त्या पिकाचं कुटुंबाला कुटुंबाचं मिळणारं income, उत्पन्न. म्हणजे ते जेव्हा तुम्ही निकष लावता तेव्हा तुम्ही गुणवत्तेत बी नंबर 1ला असतात, हो. तुम्ही उत्पादकतेमध्ये नंबर 1ला असतात, सर्व अर्थाने असतात. आता तो खरं तर दिशा असायला पाहिजेत. आता तसं आपण ते त्या दृष्टीने टाकतो का पावलं. आता त्याच्यामध्ये मग ते सरकारी धोरणापासून त्या क्षेत्रात काम करणाऱ्या एकतर सर्व प्रत्येक घटकाचा रोल त्यात, म्हणजे एक कोणी असेल तो, म्हणजे तो फील्डवर काम करणारा शेतकरी असेल, स्वतः शेतकरी उद्योजक होणं असेल तो, किंवा त्याला सपोर्ट करणारे इतर कोणते घटक असतील, सगळ्यांची दिशा ही आपल्याला ग्लोबल लेवलला आपण आपल्या पिकामध्ये नंबर 1ला कसं जाऊ. ऑलिम्पिकमध्ये जसं 100च्या वरती खेळ आहेत आणि ते प्रत्येक देश त्याची स्वतःची स्ट्रॅटेजी करतो ना, हो. की कोणत्या गेममध्ये आपण गोल्ड मेडल आणायचे, काय आणायचे. म्हणजे अमेरिकेपासून तर चीनपासून सगळे धोरणं ठरवून त्यानुसार ते सगळं जेव्हा हे करतात, त्याला एक्झिक्युशन मागे होतात, मग त्याचा परिणाम होता का तेवढे गोल्ड मेडल तिकडे जात आहेत, सगळे जातात. ऑलिम्पिकसाठी जसे भारत आता काही प्रमाणात तशी तयारी करायला लागला, हे करायला लागला. ॲग्रिकल्चरमध्ये तसंच आहे, प्रत्येक पीक एक वेगळी इंडस्ट्री आहे. तुम्ही 100च्या वरती पीक आहेत, त्या प्रत्येक पिकामध्ये तुम्हाला आता गोल्ड मेडल आणायचं आहे. तर त्या दृष्टीने सगळी आता आपली दिशा असायला पाहिजे. धन्यवाद सर. आज तुमच्याबरोबर संवाद साधून कृषी आणि व्यवसाय दोन्ही वेगळ्या असलेल्या गोष्टी आणि तसं म्हणायला गेलं तर एकच असलेल्या गोष्टींबद्दल आपल्या सगळ्या व्ह्युअर्सला खूप माहितीपूर्ण इंटरव्ह्यू मिळालेला आहे. त्याच्याबद्दल तुम्ही इथे आल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद.